संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। दौंड येथे भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी असल्यामुळे पारगाव, हातोळण, कानगाव, सोनवडी, खोरवडी येथील कोल्हापूरपुरी व धारियामध्ये पूर्णपणे पाणी दूषित झालंय। यामुळे नदीच्या काठील नागरिकांचे जीवन धोक्यात आलंय। या पाण्यामुळे अंगाला खाज येणे, जुलाब होणे, डेंग्यू, थंडी व ताप अशा आजारांची लक्षणे दिसून येत आहे। तसेच जनावरांच्या आजारात मोठी भर पडली आहे। लवकरात लवकर भीमा नदीत पाणी सोडावे व जलपर्णी काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बाप्पू बबन माळवतकर। तर काय नदीच्या परिसरामध्ये पूर्णपणे घाणीचं साम्राज्य झाले, काय सांगाल? काय पूर्ण घाण झाली म्हणजे जलपर्णीमुळे सगळं पाणी दूषित झालंय। जनावर सुद्धा पाणी पित नाहीत। माणसाला त्याच्यापासून मच्छरांचा इतका त्रास झालाय की मच्छर गावातून नदीच्या कडेला येऊन बी देत नाहीत, इतके मच्छर आहेत। 6च्या नंतर राहायला कुठं गारमध्ये आहेत का? गारमध्येच आहे। आमची शेतीच नदीच्या कडेला, शेतातलं काम सुद्धा करता येत नाही, इतकं मच्छर आहेत। असं आहे का? गुरांना पण पाणी प्यायला गुरं पाणीच पित नाहीत। असं आहे का? हो, नुसतं वास घेतात आणि गुरं निघून जातात, पाणी पित नाही, पाणी दुसरं आणायला लागतं त्यांना। होय, आणि आता माशी पण मरायला लागलेत कसं? हो, माशी बितार फोडायला लागलेत, बघा किती समोरच आहेत सगळं। पण ह्याकडं प्रशासन बघत सुद्धा नाही, प्रशासनाला दुसरेच कामं पडलेत। असं आहे ना, जिथं प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचे, जिथं जनतेचे प्रॉब्लेम आहे तिकडं दुर्लक्ष आहे त्यांचं प्रशासनाचं। राजकीय नेते इकडे वळत पाहतो नाही, बघाय सुद्धा येत नाहीत, फक्त मतं मागायला येतात बस। तेवढेच 10-15 दिवस असते, त्याच्यानंतर बघणे हा प्रकारच नाही त्यांचा। होय, गरज संपली त्यांची। शेषराज किरच्या बसले काय व्यवसाय काय करता? समाजसेवा करतो आणि माशाचा व्यवसाय आहे। माशावर माझं पोट असतं सध्या। मासे मारून समाजसेवा करत असतो। भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस आहे, माजी सरचिटणीस। बरं, आता काय सध्या नदीमध्ये बरेच दोष आहेत। जलपर्णी आल्यानंतर कमीत कमी मे महिन्यापर्यंत जलपर्णी राहते। त्याच्यातनं दोन पाणी बाया माणसांना अलर्जी होते, गांध्या येतात पाय बुडवल्यानंतर। शेतकऱ्यांचं बारी द्या गेली तर शेतकऱ्यांना गांधी येतात पायाला, जनावरांना पाणी पिता येत नाही। माशांचं पूर्ण मच्छीमार सगळी पूर्ण मरून जाते या घाण पाण्यामुळे, दूषित झाल्यामुळे। मग आता हे मच्छी पण यातल्या घाण पाण्यामुळे माणसं आजारी रोग होऊ शकतात। ह्याच्यापासून माणसांना खाण्याला बी धोकादायक असतो ही पाणी घाण दूषित झाल्यामुळं। त्याच्यामुळे मग स्वच्छ पाणी करण्यासाठी एकच कारण त्याला, जी पाटबंधारे कोल्हापूर पद्धतीने टाकलेले आहेत त्या बंधाऱ्याच्या कमीत कमी 5 फुटांनी पाणी खाली करावा। मिरवडी ते दैठण्यापासून जेवढे बंधारे अडवलेत खाली राजा देवळगाव पर्यंत दौंड परिसरात तालुक्यातले, तेवढ्या बंधाऱ्यांच्या 5-5 फुटांनी पाणी कमी करावा ही विनंती मुख्यमंत्र्यांना मागतोय। मी त्यांना निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना, आपले जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना बी आणि मुख्यमंत्री साहेबांना बी पाठवले। ते 6 तारखेला मी पाठवले। त्याच्यामुळं विनंती करतो मुख्यमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना की जेणेकरून ही वारंवार येणारी नागदारी जलपर्णी त्याच्यामुळं आहे ना दूषित होऊन जनतेला ह्याच्यापासून रोगराई वाढतोय, अलर्जीपणा वाढतोय आणि त्याच्यामुळे डेंग्यू मलेरिया मच्छर वाढत जातात। डेंग्यू मलेरियाने आजारी लोक, नदी गावात एक 100 फुटाचा गाव आहे आणि त्या गावापासून मच्छर वाढत चाललेले आहेत। ह्याच्यामुळे त्यांनी तातडीने ही निर्णय घ्यावा ही विनंती करतो। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।